महाराष्ट्राचं वन खातं देणे आहे हो. आता असं मी का म्हणतोय हा व्हिडिओ बघून घ्या. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं असेल की कशा प्रकारे हे बाबू जाधवा नावाचा एक माणूस आहे ते कशा प्रकारे या रानटी सस्याची हाड उधळतोय. आणि ससेच नाही, तुमचे चित्तोर असतील, मोर असतील, लांडोर असतील, हरिण असतील, रोही असतील, और हे तर सोडा तुमचे बिबटे देखील विषमय मांसाहार खाऊ घालून मारलं जात आहे आणि त्यांची नख खाल विकली जाते, त्यांची तस्करी होते. आणि यासोबतच वन्य जमिनीवर अतिक्रमण करण्यात येत आहे, गायरान संपुष्टात आलेल्या आहेत, त्याच्या शेत जमिनी करण्यात आलेल्या आहेत. आणि अशा वेळी जेव्हा हे सगळं होत आहे तेव्हा हे वन्य जनावर आपल्या शेतीमध्ये येतात, आपल्या गावामध्ये येतात, तिथे तर त्यांचे वेगळेच हाल होत आहेत. महाराष्ट्राचे हे सगळे वन्य अधिकारी भ्रष्ट झाले, झाडे सर्रास तोडली जातात, 1 कोटी 2 कोटी इतके वृक्ष लावले जातात, त्या वृक्षांचं कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही, त्यांना पाणी घालत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्राच्या नागरिकांचा संतप्त सवाल आहे की वन्य खात्यावर कोणाची जबाबदारी आहे की नाही आहे. आणि अशा प्रकारे हे जर चालत राहिलं महाराष्ट्राची वन संपत्ती पूर्णपणे संपून जाणार आहे. आणि मग हे जे आपल्याला वैभव मिळालेले हे परत आपण आणू शकणार नाही. लोकांवर कार्यवाही झाली पाहिजे जे अशा प्रकारच्या तस्कऱ्या करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की ज्या विभागामध्ये अशा प्रकारचे कार्य सुरू आहेत त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना ताबडतोब बडतर्फ करण्यात आला पाहिजे. आणि वन विभाग अशा प्रकारचे कोणतेही कार्य महाराष्ट्रामध्ये होत्या कामा नये, त्यासाठी पूर्णपणे सक्रिय करण्यात आलं पाहिजे. अन्यथा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची कळकळीची आपल्याकडे विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.